आता आपल्याला एकत्र राहायला नाही जमायचं. नाती तेव्हाच चांगली असतात जेव्हा लांब लांब राहतात. दादा, बाळा, बराबर निर्णय घेतला तू. या घरात भीम संग राहणं आणि स्वतःच आपल्या अडचणींना निमंत्रण देणं एकसारखंच आहे. आई, तू अजिबात बदलली नाही ना? भीमाला घेऊन तुझ्या मनात आत्ता बी राग आहे? संपवून टाक तो राग. ते समधी भाग्यवान आहेत जे भीमा संग या घरात राहतात. आई, मला माझ्या नशिबाचा पश्चाताप होतो. बा ते समधी भाग्यवान आहेत जे भीमा संग या घरात राहतात. आई, कसला विचार करतो? खुश झालास? वाटतंय खूप मोठा माणूस झालास तू. हे समजे साताऱ्याचे लोक आले तुझं अभिनंदन करायला, शुभेच्छा द्यायला आणि तुझा सन्मान करायला. पण या लोकांप्रमाणे मी तुला शुभेच्छा नाही देऊ शकत, कारण मी नेहमी तुला श्रापच देणार. नाही, नग देव माझ्या भिवाला शाप. नग देव माझ्या भिवाला शाप. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. असं नका करू, असं नका करू. नग देव माझ्या भिवाला शाप. का नजर खाली केलीस तू भीम? लाज वाटतीये? लाज वाटतेय की तू जीवनात असं काय बी मिळवलं नाहीयेस की ज्या बदलात तुझ्या सन्मानात लई मोठा सण साजरा होतोय. असं नाहीये. पर एक सांगू का भीम, तुझ्यासारख्या मुलाला कधी बी लाज वाटू शकत नाही, कारण लाज तर आहेच नाही तुझ्यामध्ये. असं नका बोलू भिवाला. का वाईट वाटतंय का की आज तुझा वाढदिवस आहे? तर तुला काय वाटलं की तुझ्या संग गोड गोड बोलल मी, सगळ्यांसारखं शुभेच्छा देईल तुला? चुकीचा विचार करतोयस तू. असं नका बोलू. मी नेहमीच तुला फक्त आणि फक्त श्रापच दिले हाय, नाही नाही, आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत श्रापच देईल तुला. असं नका बोलू, असं नका करू. मी हात जोडते तुमच्या समोर. माझ्या भिवाला शाप नका देऊ. निर्लज्जा.
भिवा, तू रडू न ग, दुखी नको होऊस. आठवत मी तुला म्हणाले होते, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी संघर्ष कर. बघ भिवा, तू रडू न ग, तुला खुश राहायचंय. जीवनात लई काम करायची, स्वतःसाठी नाही इतरांसाठी. तेच करायचं आहे. बरोबर करत आहेस. तुला कोणाचा शाप लागणार नाही, कधी बी नाही. आई श्राप त्यांचा लागतो जे आपल्याला काहीतरी मानतात. ती मला कोणी काही मानतच नाही, श्राप काय लागणार. आणि मग तुझे आशीर्वाद आहे ना माझ्या बरोबर, हो ना? होय, होय. आई, तुझे आशीर्वाद पूर्ण जगातल्या वाईट शक्तींवर भारी आहेत. आई, अरे अरे, बस बस. छ, छ, छ. भीमराव आंबेडकर असं रडताना चांगलं वाटतो. हा, चल बस आता. रडू नाही तर काय करू आई. तुला माहितीये तू गेल्यानंतर माझ्या बरोबर काय काय झालंय. समद ठाव आहे भिवा, ठाव आहे मला. फकस्त तुला ह्यो ठाव नाही. आपल्या मुलासंग जे काही होतंय ना, प्रत्येक आईसने ठाव असतं. आई, आई, अरे काय झालंय तुम्हाला आज? काही नाही. चल, आरामात सांभाळून. इथं चला. नंदू, मनोहर, हे पण इथे ठेवा तुम्ही. हा काका, आरामात उचला. अरे लय झालं आता. हा, एक पूर्ण लाकूड जाळलं तुम्ही लोकांनी, ते पण भीमरावाच्या वाढदिवसाचे जेवण बनवायला. कुठे काका? तुमच्या लाकडांना हात पण नाही लावला. हात बी लावला नाही आणि जाळून पण टाकलं. किती बेशरमपणे जेवण बनवताय तुम्ही. कसं आहे ना हितेश, तू जा आपल्या घरी जाऊन आराम कर. मी तुला लाकूड आणून देईन. हा, मिळालीच पाहिजे माझी लाकडं. हो हो, मिळून जाईन. हा, पाठवून द्या. तुम्ही दोघं आहे ना, जेवण वाढायची तयारी करा. मी त्याला लाकूड देऊन येते. काका, आरामात उचला. रामजी,
आता जेवणाची तयारी करून घेऊया. ही खाट बाजूला करून सादर खाली टाकूया. होय तसंच करूया. आता करा जेवण समधी. भीम, खूपच स्वादिष्ट जेवण आहे. मजा आली. शेठजी, भीमचा हा वाढदिवस आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहील. बरोबर बोललास मंगेश तू. मंगेश, मंगेश काका, शेठजी, समधी खपून जाल. एक एक कर. अजून ही बातमी नाही आली की साताऱ्याहून आलेल्यांपैकी कोणी मेलं की नाही. अहो, जेवण वाढू का तुमचं? आधी एखादी चांगली बातमी येऊ दे, त्यानंतर जेवण करू. मालक 2 जण टपकले. आता बाकीचे समजा हळूहळू टपकत्याल. शाबास. अहो, खपले म्हणजे? भीमरावच्या वाढदिवसाच्या जेवणात विष कालवलं होतं, तर तेच खाऊन 2 लोक खपली, म्हणजे ती मेली. हे तर खूप चुकीचं करत आहात तुम्ही. असं कोणाचा जीव घेणं बरोबर नाही. तुम्ही देवाला अजिबात घाबरत नाही? घाबरतो ना, पण तुझं काय आहे ना, तू आपल्या नवऱ्याला घाबरत नाहीस. सगळ्यात आधी हे लक्षात ठेव की तू आपल्या नवऱ्याला घाबर, कारण नवऱ्यांना घाबरत घाबरत मरून जाणंच बायकांचं नशीब असतं. आणि दुसरी गोष्ट, जाऊन आमच्यासाठी जेवण वाढ, कारण जेवण झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊन बघू की किती लोक मेली. कारण की आजपर्यंत आम्ही कोणाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात दुखवटा बघितला नाहीये. आणि तू एक लक्षात ठेव, इथून पुढे मध्ये बोललीस तर तुझ्या जेवणात विष कालवून तुलाच खपवून टाकू. चल जा. वाढदिवसा दिवशी मृत्यूचा उत्सव. भीमराव, आमच्याशी वैरत्व तुला खूप महागात पडेल. शेठजी, अरे मी आता कधीपासून सांगतोय की हा भीमराव आहेच अपशकुनी. ना आपल्या वाढदिवसाला या जेवणा बिवणाचं नाटक केलं असतं, ना हे लोक बेशुद्ध पडले असते. अरे या वेळेला पण तुझं तोंड चालूच राहणार का? बंद कर आपलं तोंड. काका उठा ना. आपण यासनी लवकर इस्पितळात घेऊन जावं लागेल. जापोरा टांगा घेऊन ये, यांना दवाखान्यात घेऊन जावं लागेल. थांब भीम. शेठजी,
टांगा बोलवायची जरूरत नाही रामजी. उठ मंगेश. हितेश भाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवतो. नाही नाही, गोष्ट नाही, एक सत्य घटना ऐकवतो. आमच्या गाव साताऱ्यात ना एक खाटीक राहायचा. सुट्टीच्या दिवशी आमच्या दुकानात चहा प्यायला यायचा. त्याच्या बोलण्यावरून असं वाटायचं की त्याच्या मनात खूप दुःख, शोक, पश्चाताप आहे. का माहितीये? तो आपल्या कामात आनंदी नसायचा. त्याला माहित होतं की तो जे करतोय ना ते चुकीचं आहे. पण तुम्ही त्या खाटकापेक्षाही खालच्या दर्जाचा आणि भंगार माणूस आहात. अरे मी काय केलं? तुम्ही लोक इथं पाहुणे बनून आलात आणि आड्या पडला. त्यात माझा काय दोष आहे? हं? दोष मी सांगतो तुझा दोष. तू जेवणात विष मिळवलंस त्याचं काय? USB खोटं आहे हे दोघं खोटं बोलतायत. मला बदनाम करू पाहतायत. घ्या, आता तुम्हालाही बदनाम करणार इतके वाईट दिवस आमचे नाही आले. माहितीये हितेश भाऊ, तुम्ही ते गिधाळ आहात जे सिंहाचा अंगरका घातलात तरी गिधाळच राहणार. फक्त तुमचं नाव हितेश आहे, पण तुम्ही हित कोणाचाही करू शकत नाही. तुम्ही जे हे सगळं करत आहात ना, आम्ही साताऱ्यात खूप केलंय. भीमरावला त्रास देण्यासाठी ना आमचं हे सगळं करून झालंय. तर आम्हाला शिकवू नका, सत्य मान्य करा. काही बी बोलू नका. काय पण नाही बोलत. जे खरं आहे तेच बोलतोय. आठव, जेव्हा तू इथून गुपचूप निघून गेलास तेव्हा माझी नजर तुझ्यावर पडली होती. मंगेश. वय शेठजी, तुमच्या मागे मागे आम्ही दोघेही आलो होतो आणि लपून तुम्हाला विष घेतानाही बघितलं. सगळं व्यवस्थित होतं, पण तुमच्याकडून एक चूक झाली आहे. जेव्हा तुम्ही विष किसून हात धुवायला गेलात ना, आम्ही त्याच वेळेस पुडी बदलली. आठवलं? हितेश काका, काय आहे हे सगळं? लोकांच्या जीवाचं महत्व समजत नाही तुम्हाला? रोज उठून मला त्रास देतात ते ठीक आहे, मला शिकता येणार नाही म्हणून काही ना काहीतरी करतात तेही ठीक आहे, पण जेवणात विष? आज जर यांच्या जीवाला काही झालं असतं तर सर्वांसमोर मी कलंकित झालो असतो. ए भीमराव, या दोघांनी गोष्ट सांगितली आणि तू मानली? समजे खोटं बोलते. अरे ह्यो का नाही ऐकणार? नाही ऐकणार. जेव्हा हे लोक याचा वाढदिवस साजरा करायला इथं आलेत तर यांच्या वयला वय म्हणणारच नाही हो भीमराव. ए जोगू भाऊ, तू तर गप्पच बस. आज तू कवा तुझा कुठलाही साथी काभी बोलणार नाही. आणि आज जो पण भीमच्या विरुद्ध एक शब्द पण बोलेल ना त्याला आम्ही मारेकरी समजू आणि तो या कटात सामील आहे असं देखील समजू. अरे तुम्ही लोक काय बी बोलायला लागलाय. हितेश भाऊंच्या विरुद्ध काय पुरावा आहे का? बोला बोला.